सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी कमाल आहे. म्हणजे एखाद्याचं कौतुक करायचं म्हणजे किती कौतुक करायचं, त्याला काय मर्यादा आहे की नाही. त्याच्या मागे लागलं म्हणजे मागेच लागायचं का सारखं. आबा कोणाशी बोलताय तुम्ही एकटेच? अगं हे राजकारणी तथाकथित बुद्धिवादी उद्योगपती म्हणजे एकीकडे आबा मी इथे दुसरीकडे गेली का. एकीकडे तुम्ही भारतीय मालाला तंत्रज्ञानाला परकीय बाजारपेठ उपलब्ध नाही म्हणून शंख करता आणि दुसरीकडे परकीय मालाला भारतीय बाजारपेठ अशी मोकळी करून देता. म्हणजे काय म्हणजे याची नीतीच कळत नाही बरं का. तुम्ही कशाला त्रास करून घेताय आबा. आता बघ हा त्रास करून घेता म्हणजे काय, त्रास होतो मला म्हणजे काय ठाऊक. हा बिल गेट्स कोण सांग. बिल गेट्स छान आहे ना, हँडसम आहे दिसत, चष्मा बिस्मा सोनेरी केस म्हणून. आणि पण हा भारतामध्ये आला म्हणजे काय याचं स्वागत आला, याला जेवण द्यायला बडदास्त ठेवायला किती लोक किती लोक सांग मला. खूप असणार ना. अमेरिकेहून आलाय ना तो. अमेरिकेहून आला म्हणजे काय, पंतप्रधान सगळे त्याचे सरबराई करतात. म्हणजे एकीकडे आबा इथे दुसरीकडे गेली. एकीकडे तुम्ही अमेरिकेला जुमानत नाही म्हणता आणि केवळ तो 2000 कोटींची गुंतवणूक करतोय म्हणून तुम्ही या मंत्र्यांपासून राजकारण्यांपासून उद्योगपतींपासून त्याच्या पुढे गोंडा घालता. अरे 2000 कोटींची गुंतवणूक करतो म्हणजे काय, उपकार नाही करत. त्या गुंतवणुकीचा त्याला सुद्धा फायदा आहे, गरज म्हणून तो करतोय. पण हे या अहो आबा तुम्ही कशाला त्रास करून घेताय. सांगणार कोण. हो तुम्ही खोकल्याचं औषध घेतलं नाही ना. हे पाणी घ्या बरं जरा तुम्ही. टोचणी लागते माझ्या. हे घ्या तुम्ही. स्वाभिमानाला टोचणी लागते. सावकाश आबा कशाला त्रास करून घेताय एवढं. तुम्ही घेतलं का पाणी, तुम्ही औषध घेतलं नाहीत ना. बरं आबा हे शर्ट्स मी इस्त्रीला देते, तुमच्याकडे संध्याकाळसाठी आहे ना इस्त्री केलेला. हा औषध घ्या आणि ते आता बघ एड्स ग्रस्तांना हा बिल गेट्स $10 कोटी मदत देते. शाबास बिल गेट्स. कोणतरी जाऊन त्याला सांगायला बिल गेट्सना की बाबा रे बिल गेटा तू एक बघ त्या कामाकडे लक्ष ठेव, काम होतं की नाही ते बघ, कारण रक्कम मोठी आहे. This amount is like a mountain. Welcome to the Rock, Sylvester Stallone. Sylvester Stallone here. काय वाचतोयस? काय ग? काय भांडायचा मूड नाही आज? की मॅगझिन मध्ये वाचण्यासारखं काहीच नाही? वैताग आहे रे सगळा. कसला? अख्ख्या मॅगझिन मध्ये बिल गेट्स आणि त्याची पॉलिसी. कसली? इन्शुरन्स पॉलिसी? कितीची असेल का? शिऱ्या तू पीजे मारू नकोस हा. बिझनेस पॉलिसी बद्दल आलंय. अरे म्हणजे त्याला इंडियन मार्केट बद्दल काय वाटतं वगैरे. हो ना, मग वाच. कॉमर्सचे स्टुडंट आहे ना, वाच, उपयोगी पडेल. काही नको, आमचं आहे ते खूप आहे. अजून हे कशाला त्याच्यात. बघू अख्ख्या मॅगझिन वर हेच लिहिलंय का ग? नाही रे, पण तेच म्हणजे बिल गेट्सला काय वाटतं, तो काय बोलतो, तो काय खातो, सगळं त्याच्याबद्दल. हो अगं बरोबरच आहे. मेड इन अमेरिका ना तो. अगं आपल्याकडे फॅडच आहे. मागे क्लिंटन आले होते तेव्हाही असंच, त्याच्या आधी मायकल जॅक्सन आला होता तेव्हाही असंच. मायकल जॅक्सनची गोष्ट वेगळी होती. का ग, तुझा फेवरेट आहे म्हणून? माझा फेवरेट म्हणून काय, तू पण पासच मिळवायला धडपड करत होतास.
नाही तू बरोबर बोलतेस, त्याची गोष्टच वेगळी. का आता का? अगं म्हणजे जॅक्सन कसा इंडियात आला, मस्तपैकी नाचला, एंटरटेन केलं लोकांना, धिंगाणा घातला. पण हा तसा नाही आहे, हा सगळ्यांना नाचवतोय. म्हणजे नवीन म्युझिकल सॉफ्टवेअर वगैरे काढतोय की काय? देवा शलाका, अगं म्हणजे हे तो दुसऱ्यांना आपल्या तालावर नाचवतोय. हा, असं नाचवतोय. आता बोला म्हणावं, मागे तरुण पिढीच्या नावाने ओरडत होते, तरुण पिढी मूर्ख आहे, त्या मायकल जॅक्सनच्या नादी लागली आहे. आता मला तर किती लोकांनी सुनावलं, काय त्या अमेरिकन माणसाच्या मागे लागता, अशाने आपली संस्कृती नष्ट होईल. आणि आता सगळी म्हातारी लोकही ह्याच्या मागे लागली आहेत. काय हसतो? अगं आबा कुठे मागे आहेत त्याच्या. आणि काय ग म्हणजे शलाका, बिल गेट्स बद्दल तुला एवढी माहिती कशी? म्हणजे कसं ग, तुझा मेंदू केवढा, शरीर केवढं, आणि मारायचं नाही पण ऐकून घे ना, केवढं शरीर, मारू नकोस ना. फार शहाणा समजतो स्वतःला. सॉरी आबा, सॉरी काय गाडवा, चष्मा फुटला असता माझा आता. ती शलाका बघा ना. काय झालं शाला, काठी घेऊन मागे नाही तुझ्या? नाही हो, चिडले, वैतागले माझ्यावर. तू काय तिची खोडी काठी असणार? मी नाही हो, बिल गेट्स नाही. कोणी? बिल गेट्स नाही म्हणजे काय? नाही म्हणजे त्याच्यावरून भांडण झालं आमच्यात. कर्म माझं. अरे तो इथे मैत्रीचे संबंध जोडायला आलाय आणि तुम्ही भांडता करण्याच्या नावाने. आबा काय झालं? तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? माणूस हुशार आहे, शिवाय अति चाणाक्ष सुद्धा आहे. म्हणजे काय आहे, इथे त्यांनी आल्याबरोबर इथल्या तंत्रज्ञानाची अफाट स्तुती चालवली आहे. का? कारण आपण ग्रेटच आहोत. मला वाटलं, सगळ्यांना असंच वाटतंय रे शिर्या, पण खरं कारण वेगळंच आहे. कोणतं? अरे शिर्या, त्याला इथे पाय रोवायचंय, तिथलं मार्केट कॅप्चर करायचंय, म्हणून सगळ्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवतोय. असं हवंय बघ, म्हणजे बाबा हा बाकीच्या देशात पण असंच सांगत फिरत असणार. प्रश्नच नाही, नक्की. अरे तो इथे 2000 कोटींची गुंतवणूक करतोय इथे. या एका शब्दाने सगळे हुरळून गेलेत. अरे पण ती नेमकी ती कशी करणार आहे, कुठल्या कंपन्यांमध्ये करणार आहे, काही तपशील माहितीच नाही कुणाला. बाबा एका पेपर मध्ये लिहिलं होतं की तो द्रष्टा आहे म्हणून, पण मला वाटतं की तो उत्तम सेल्समॅन असावा. तुम्हाला काय वाटतं? तू तुझ्या बापाला विचार, तो तुला सांगेल. पण तुला एक सांगतो बरं का चिड्यांचं सांगतो, आपल्या माणसांना व्यक्तिपूजा करायला फार आवडते, कळलं ना. इथं एखाद्याला त्यांनी देव म्हणून जर नाचवायला सुरुवात केली डोक्यात बसून की बुडेपर्यंत नाचवत राहतात, देव 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 देव. आणि तो कोण माणूस आहे, तो आहे त्याच्यापेक्षा काही पटीने जास्ती त्याला ते महत्व देतात. आणि तुला मी सांगतो, केवळ अशिक्षित अडाणी लोक नाही तर सुशिक्षित आणि बुद्धिवादी लोक सुद्धा हेच करतात. म्हणजे त्यांचं प्रपोर्शन नाही आपल्याला, बरं का, तारतम्य जे असायला हवं ना ते नाही. मी बाबांनाच विचारतो. विचार, तो तुला चांगलं लेक्चर देईल. कशाला सांगितलं बाबांना विचार, आणि तुम्ही काय लेक्चर नाही दिला आता? अरे शिर्या, मी तुला जरा सौम्य शब्दात लेक्चर दिलं, तू तुझ्या बापाकडे बिल गेट्स हा विषय काढ, तुला गेट आउट असं म्हणेल तो. काय पेपरात डोकं खुपसून काय बसलात, वेळ नाही होते का तुम्हाला? अगं श्यामल, हे बघितलंस का तू? काय ते? अगं बिल गेट्स 2000 कोटींची गुंतवणूक करतो इथे. हो मी ऐकलंय ते. बरं हा डबा इकडे ठेवू का? मी फरसबीची भाजी दिली आहे, जास्त दिली आहे, लिंबू मात्र बाजूला ठेवलाय मी प्लास्टिक मध्ये गुंडाळून. श्यामल हे बघ, बँगलोर मध्ये आणि बॉम्बे, वा बॉम्बे पण आहे, व्हेरी गुड. चला बरं झालं. काय बरं झालं? अहो बरं झालं म्हणजे आता महागाई कमी होईल ना, साखरेचे भाव उतरतील, गॅस स्वस्त होईल, बसचं भाडं सुद्धा कमी होईल. अगं काय बोलतेस तू श्यामल? अगं बिल गेट्स इथे पैसे गुंतवणार म्हणजे तो कुठल्या तरी कंपनीमध्ये त्याचे पैसे इन्व्हेस्ट करणार. अगं तो काय महाराष्ट्र गव्हर्नमेंटला दान नाही देणार आहे. काय ग, तुला काहीच माहिती नाही ग. तू जरा पेपर वगैरे वाचत जा. हो वाचणार आहे ना, पेपर वाचणार आहे, पण आता नाही, मला कामं आहेत. आता कामं झाली की दुपारी वाचणार आहे मी, आणि नंतर मी तुमच्याशी फोनवर प्रत्येक बातमीवर वाद पण घालू शकेन. हो, तू काय वाद घालणार कपाळ? तो बिल गेट्स इथे पैसे गुंतवणार म्हटल्यानंतर तू म्हणतेस गॅसचे भाव कमी होणार, हे तुझं नॉलेज नाही. मुद्दामच बोलले मी. मुद्दाम? हो, तो 2000 रुपये कोटींची गुंतवणूक करणार म्हटल्यावर तुम्ही हुरळून गेलात आणि ऑफिसची वेळ विसरलात नाही का? तसं काय नाही का? असेच आहे, म्हणूनच बोलले मी. तो 2000 रुपये कोटींची गुंतवणूक करणार आहे, तर आपल्या दैनंदिन आयुष्यात काही फरक पडणार आहे का? तुमची 9-10ची लोकल मिळणार आहे तुम्हाला आता.
आता मी बाजारात गेले तर भैया मला काय टोमॅटो स्वस्त देणार आहे? बिल गेट्स आया है टोमॅटो सस्ता लो. हा, उगाच उरळून जाण्यात काय अर्थ आहे? है पॉइंट है. मग श्यामला वाटलं नव्हतं तू एवढ्या लवकर अनालाइज करू शकशील असं. मग आफ्टर ऑल आय एम मिसेस शेखर टिपरे. एनी डाऊट्स? अरे फोन उचल ना, मला वाटलं बाहेर कोणीच नाहीये. तू उचल ना, तू उचललास तर काय बिघडणार आहे? शिर्या फोन उचला. गुड. हॅलो, हा गोट्या. शिर्या ना? नाहीये सांग, नाहीये सांग. तो म्हणतो नाहीये. अरे तुला काय सांगितलं? त्याला सांग की मी नाहीये म्हणून. पण तो काहीच मागत नव्हता. अगं म्हणजे मी घरात नाहीये असं सांगितलं होतं ना. हा, मला वाटलं तू सांगतोस की. जास्त वाटतंय तुला, जा निघून जा, डोकं चालवत जाऊ नकोस. ए शहाण्या, एवढं होतं तर तू बोलायचं होतंस की. मी नाही बोलत त्याच्याशी. कोणाशी? गोट्याशी? काहीतरी फेकू नकोस हा. ए फेकत आहे, मी सिरियसली बोलतोय, कळलं ना? आणि आई कुणी बोलायचं नाही त्याच्याशी सांगून ठेवतो. तूच जाशील. मी नाही जाणार. पण एवढं काय झालंय? एवढं काय झालंय? क्रिकेट खेळत होतो आम्ही खाली, गोटा बॅटिंग करत होता आणि बॉल मारला, दुर्वेच्या खिडकीची काच फोडली. बरं बॅट माझ्या हातात दिली आणि हा पळाला. दुर्वे काकू माझ्या नावाने आणि हा बरं, हा वरून बघतोय. बरं याने सांगायचं की शिराने नाही मी फोडली, पण हा. तो कसा सांगेल? तू सांगायचंस ना. ए तू माझी बहीण आहेस की त्याची बहीण? तुझी. हा, मग माझ्या बाजूने बोलायचं, समजलं? शपथ. शिर्या, तू रागावलास का रे माझ्यावर? नाही, जा. मग ऐक ना, काय बोल. ही बॅट इथे टाकलीस ना, ही घेऊन जा. ही काय बॅट ठेवायची जागा आहे? ए मंद. श्यामल हो, मी इथेच आहे. काय हवं तुम्हाला? ते हे याचं काय काय ते शोधताय तुम्ही? कपडे ना जागेवर ठेवलेत ना नेहमीच्या. मी घ्या, पाणी घ्या तुम्ही. पाणी नकोय मला. काय झालं? चिडचिड का करताय? बसमध्ये खूप त्रास झाला का? बसमध्ये खूप त्रास झाला का? नाही काय नाही. काय भांडण झालं की काय कुणाशी? भांडण वगैरे नाही का काही? तू आलंय माझ्या लक्षात. कुणाशी तरी वादावादी झाली आहे तुमची. कुणाशी झाली? गवस मूर्खासारखा वागतो कधीतरी. अगं बाई, गवस त्याच्याशी भांडलात तुम्ही? तो तर तुमचा जीवश्य कंठस्थ मित्र आहे ना, कौतुक करत असता नेहमी. म्हणूनच राग आला. अगं काय नाही ग, आज ऑफिस मध्ये एक फाईल सेव्ह करायची होती, ती चुकून डिलीट झाली. का? अगं झाली म्हणजे मुद्दाम केली नाही, आपली चुकून डिलीट झाली. हा बरं, मग? अगं मी ह्याला सांगितलं तर यांनी ऑफिसभर सगळ्यांना सांगितलं ते. मुद्दाम नसेल केली हो. हो, पण गरज काय होती सांगायची हे मला सांग. ऑफिस मध्ये जो तो मला विचारत होता आणि वरती सल्ले देत होता, कॉम्प्युटर कसं ऑपरेट करायचंय. काय हे म्हणजे विश्वासाने ज्याला सांगावं त्यांनी हे ऑफिसभर करावं. जाऊ दे, तुम्ही आज भांडलात ना, उद्या पुन्हा एक व्हाल. कानाला खडा लावलाय मी. पुरे त्या गवस शिवाय पाऊल उचलत नाही तुमचं. चहा इथे आणू का? येताय तिकडे तुम्ही? ना मी जरा फ्रेश होऊन येतो मग. मूर्ख माणूस, युजलेस. सगळ्या ऑफिस मध्ये सांगायची गरज काय होती? पण अरे बाबा, या बसा. काय एकटेच आज? खारकर काका नाही बरोबर? खारकर त्याच्या भाषेच्या भाषेच्या मुलीच्या लग्नाला ठाण्याला गेलेला आहे. 2 दिवस राहणार आहे. सावकाश. अहो मग फडणीस काकांबरोबर जायचं ना. त्याचं काय खरं नाही त्या फडणीसचं. तिथे डोकं फिरलंय. का हो, कालपर्यंत बरे होते ना हे? तसा बराच आहे तो, पण माणूस म्हणून लायक राहिलेला नाही. कृतज्ञ आहे, कृतज्ञ. आबा पण काही झालं तरी तुमच्याशी नाही वागणार तसे ते. अहो तुम्ही दोघं एकमेकांना कधीपासून ओळखताय? अरे माझ्याशी तसाच वागला तो.
आता त्याला वृद्धाश्रमात पाठवू नये म्हणून आम्ही किती धडपड केली, त्याची त्याला जाणीव नाही. तो 2 दिवस फिरायला आला नाही म्हणून मी चौकशीला गेलो, काय झालं बाबा, तर मला म्हणतो कसा, काय करायचं येऊन चकाट्या पिटायला तुमच्या म्हाताऱ्यांमध्ये. अरे म्हणजे आम्ही चकाट्या पिटणारे म्हातारे आणि हा काय तरणबाण हिरो. अहो त्यांच्या सुनेबरोबर काहीतरी बिनसला असणार, त्या भिरकीत बोलले असतील ते. आता उद्या येतील स्वतःहून तुमच्या बरोबर. नाही आला तरी चालेल. अहो असली 63 माणसं हवीत कशाला. सावकाश. बरोबर आहे त्या शरदचं, उगाच नाही वृद्धाश्रमात पाठवत होता. 63 पाळा करायला असणार खरी. आज काय खरं नाही रे बाबा, सगळेच भांडतात. स्वयंपाक करते. मेनू काय आहे? शलाका मेन्यू कसला विचारतेस तू आईला, हे हॉटेल आहे का? आई तू चिडतेस काय? चिडू नकोस हा, आपण दोघीच राहिलोय भांडायच्या, बाकी सगळे कोणाशी ना कोणाशी भांडून बसलेत. कोण? हा बाबांचं भांडण मला माहिती आहे. अगं शिर्या पण भांडला गोट्या बरोबर. ईश्वर थट्टा करत असेल तुझी. नाही गो, जाम फिसकारला होता मांजरासारखा. हो तसा भांडखोर नाहीये तो. घ्या. कुठे आता? बसलाय खोलीत फुगून. आज काहीतरी गडबड आहे. का ग? तिघही 3 दिशेला तोंड फिरवून बसलेत. पण बरं आहे ना? बरं आहे? हो. म्हणजे तुला आवडलंय हे? अगं सकाळपासून तो बिल गेट्स पाडा चालू आहे ना घरामध्ये, तो थांबलाय ना आता. बरं आहे. हो ते खरंय, मी पण मध्येच त्याच्यात गुंतले होते. आता बदललेत ना विषय तिघांचे, म्हणूनच शांत आहे. हा आता ही वादळापूर्वीची शांतता नसली म्हणजे मिळवलं. म्हणजे जेवताना पडसाद उमटणार आहेत त्याचे, मला माहितीये. बाप रे, मी तर काहीच बोलणार नाहीये. हा बोलूच नकोस, इथे मदत करूया. चल. अगं आई पण मला आता अभ्यास असेल, काम म्हटलं की लगेच अभ्यास सुचतो ना तुला. जा तुझा. नाही करते का मदत? ताटा वाट्या पाणी घेऊ? हा घे ना, केवढी ती मदत. भाजी घे. शलाका कुठे काय? शिर्या कुठे गेला? तो गेला, 2 चपात्या खाऊन गेला तो. कुठे? अहो कुठे काय, खोलीत गेलाय. का त्याला काही बरं नाहीये का? नाही बरं आहे आबा, बरं आहे त्याला. आबा तो आज भांडलाय गोट्या बरोबर, तेच डोक्यात घेऊन बसलाय. म्हणून जेवलाच नाही? अरे काय कमाल आहे शिर्याची. आता काय लहान आहे का तो? ओ बाबा मलाही खरंच वाटलं नाही. आणि कारण काय माहितीये का, त्या गोट्याने बॉल मारला आणि कोणाच्या तरी खिडकीची काच फोडली आणि बॅट दिली शिर्याच्या हातात. या शिर्याला ना एकदम. मला का तू जेव बरं शांतपणे. पाहिलंच ना, लगेच त्यांच्या बाजूनी बोलायला वकील तयार. आणि भांडता कसलं तुम्ही लहान पोरासारखे? मित्र म्हणवता ना मग? अगं बाई कोण बोलतंय हे? कोण बोलतोय म्हणजे? मीच बोलतोय का? तेच म्हणते मी. बरं का आबा, आज हेच भांडून आलेत आपल्या मित्राशी. आबा गवस काकांशी भांडलेत बाबा. मग तेच म्हणते मी, आपण स्वतः भांडणं करायची आणि दुसऱ्यांना नावं ठेवायची. आबा तुम्ही सांगा आता काय ते. नुसतं सांगू नका, चांगला दम द्या बाबांना. ते काय दम देणार? ते आज स्वतःच भांडून आलेत काय? फडणीस काकांबरोबर. अहो आबा काय झालं? ना करू नको जेवताना. अहो भूक जाते माझी. करम्या किरसिंगराव पुरता. आबा शलाका तू शांतपणे जेवणार होतीस ना आज? हो पण आज शिर्या नाहीये ना, म्हणजे त्याची जागा नको का भरून काढायला. तू जेव. आबा फोडणीचा भात केलाय मी, थोडासा हवाय का चवीपुरता? फोडणी वगैरे काय सांगितलं? फडणीस म्हणू नको परत. फोडणीच चालेल, आपल्या फोडणी चालेल. फोडणीच नको. काय बा कसला विचार करताय? तेच ना की इथे पुढे मळे होते, त्याच्या पुढे एक वाडी होती वगैरे, तेच ना? नाही, तसला काय विचार नाही. तुला खरं सांगू का शेखर, मी संध्याकाळी तुला जे बोललो ना त्या फडणीसांबद्दल, त्याच्याबद्दल माझा विचार चालला. मला जरा वाईट वाटलं, मी फार रागवलो, अपसेट झालो, वैतागलो. त्यामुळे
काय आहे तुला माहित आहे का, फडणीस हा माणूस जरा परिस्थितीने गांजलाय रे, आणि त्याचा थोडासा तरेवाईपणा प्रत्येक म्हाताऱ्या माणसामध्ये येतो. माझ्यामुळे सुद्धा तो असणार आहे ना हा तरेवाईपणा. तुम्हाला सांगतो आबा, अहो हा गवस आहे ना, त्याचा संध्याकाळी घरी फोन आला होता. म्हणाला की आईने मालवणी मटण केलंय मसाला बिसाला घालून, येतोच काय जेवायला. तसं सरळ मनाने विचारा. म्हणजे आपण उगाच अपसेट झाला. तुला सांगतो हा गोट्या ह्याचा मित्र शर्याचा, अरे फुटलेल्या काचेचे पैसे घेऊन आला होता. शिरा तरी दिले आणि हात मिळवून गेला. तर म्हणजे बघा, मला काय वाटतं शेखर, आपण मध्यमवर्गीय माणसं रे, या लहानसहान गोष्टीमुळे फार अपसेट होतो आणि एकदम काहीतरी ग्रह करून घेतो माणसाबद्दल. बरोबर नाही, लहानसहान गोष्टीमुळे का मोठ्या गोष्टींमुळे सुद्धा आपण अपसेट होतो. आता सकाळची गोष्ट, आपला बिल कोणतो बिल 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 हा बिल क्लिंटन नाही रे, बिल गेट्स. त्याच्या नावाने मी शंका करत होतो सकाळी. आबा, अहो दिवसभर आमच्या ऑफिस मध्ये सुद्धा हीच चर्चा चाललेली. 2000 कोटी गुंतवतो म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये डाव असणार नक्की. हेतू बद्दल आपल्याला शंका येते इन्व्हेस्टमेंट बद्दल. पण तुला सांगतो, ह्यांनी त्या बिल गेट्सनी एड्स ग्रस्तांसाठी $10 कोटी दिले. आणि $10 कोटी म्हणजे किती झाले, 500 कोटी रुपये झाले. ग्रेट न्यूज. हो, मी पण ऐकलं आता ते. काय माहितीये का आबा, आपण ही नाण्याची दुसरी बाजू न बघताच काहीतरी त्याच्याबद्दल ग्रह करून घेतो आणि मग हळहळतो अंदाज चुकला म्हणून. असं बोलला, माझ्या मनातलं बोलला. म्हणजे आपण बरं का कुठल्याही माणसाला पूर्ण पारखून त्याच्या गुणदोषांसारखं त्याला स्वीकारावं, म्हणजे मग गैरसमज असे होत नाही असं मला वाटतं. चला आबा, झोपायला चला. हो, झोपायला वाजले चला. किती? बरोबर. मला सकाळी वॉकला जाण्यासाठी फडणीसांना हाक मारायला हवी. हो, आणि मी सुद्धा गवसला फोन करून सांगतो, ते आजचं उरलेलं मटण उद्या डब्यात घेऊन ये. शिळं मटण पण मस्त लागतं. सोयम तोयम तदनुम तुम तादानी, सोयम तोयम तदनुम तुम तादानी.